देते आलियासे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. मागत्याचे पुरे धनी आणि कासी उरे, संत उदार उदार भरले अनंत भंडार. तुका म्हणे पोते देवे भरले नो हेरते, संत उदार उदार भरले अनंत भंडार. विठाला पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम घातला दुकान देते आलियासे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्ती सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे सदेह वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूप वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपत साधक चंद्रभागा मातेप्रमाणे इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे. संत कसे आहेत? संतांनी या मृत्यू लोकामध्ये दुकान टाकलेलं आहे. घातला दुकान देती आलियासी दान. संत महात्म्यांनी काय केलेलं आहे? या मृत्यू लोकामध्ये दुकान टाकलेलं आहे आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दुकानामध्ये माल देतात. आणि माल देत असताना संत महात्मे त्या माणसाकडून एकही रुपया मोल घेत नाहीत. असं संत महात्मे आपल्याला ते दान देतात. घातला दुकान देती आलियासे दान. आलेल्या प्रत्येक भाविकाला ते खऱ्या अर्थाने दान देत असतात. म्हणून कुणालाही संत महात्मे कधीही विनमुक्त महागारी पाठवत नाहीत. प्रत्येक व्यक्तीला खटनट यावे, शुद्ध होविन जावे, दौंडी पिटे भावे चोखा मेळा. तुम्ही इथं या, मामांच्या दरबारामध्ये संतांच्या दरबारामध्ये बसा.
संतांच्या दरबारामध्ये आल्यानंतर बसल्यानंतर हरिकथा श्रवण करा. हरिकथा श्रवण करून भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं स्मरण करा आणि मामांच्या समोर जाऊन कीर्तन झालं, आरती झाली की मामांचं दर्शन घ्या. मामा तुमच्या पदरामध्ये ओंजळीमध्ये प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. संत महात्मे कुठल्याही जीवाला कधीही मोकळ्या हाताने माघारी पाठवत नाहीत. संत उदार उदार भरले अनंत भंडार. संतांची जी भंडार आहेत हे अनंत भंडार आहेत. एक भंडार संतांकडे नाही, एक वस्तू संतांकडे नाही, किंबहुना संतांकडे 1-2 रुपये 10-5 रुपये नाहीत. अनंत गोडवान संतांकडे ती भरलेले आहेत. कुणी कधीही येऊ द्या, 18 प्रहर 12 मास निरंतर तुम्ही 24 तासामध्ये संतांकडे कधीही काहीही मागा, संत तुम्हाला देणार, तुमची इच्छा पूर्ण करार. संतांचे गोडवान कधीही प्रीत होत नाही. मागत्याची पुरे धनी आणि कासी उरे विको कमी. जो मागणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कधीही विनमुक्त हाताने माघारी पाठवणार नाहीत. तुका म्हणे पोते देवे भरले नोहेर ते. संतांचं जे पोत आहे हे भगवान परमात्म्याने भरलेलं पोत आहे. आपण भरलेलं पोत एक ना एक दिवस रित होईल, पण संत सद्गुरु बाळूमामांचं पोत पंढरीचा राजा पांडुरंग परमात्म्याने भरल्यामुळं त्या आयुष्यामध्ये कधीही रित होणार नाही. मग या बसा, नामचिंतन करा, बाळूमामाची सेवा करा, बाळूमामाची चाकरी करा. खऱ्या अर्थाने संत महात्मे तुमच्या पदरामध्ये सोन्याचं नाणं टाकल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बोला बोला बाळूमामांच्या नावाने. अभंगाचा भावार्थ. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपल्या या गावामध्ये, या छोट्याशा वस्तीवरती आपण सर्वजण मिळून या ठिकाणी संपन्न करतोय. श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची पालखी गेल्या 1-2 वर्षामध्ये आपल्या या गावामध्ये, या छोट्याशा वस्तीवरती या ठिकाणी आली होती. तुम्ही सर्वांनी मिळून संत सद्गुरु बाळूमामांची खूप प्रेमानं, खूप श्रद्धेनं, खूप विश्वासानं मामांची सेवा केली. आणि सेवा केल्यामुळं मामांनी विचार केला, या गावातल्या, या परिसरातल्या सगळ्या व्यक्तींना माझी खूप सेवा प्रेमाने, विश्वासाने, श्रद्धेनं केली. म्हणून मामांनी विचार केला, या परिसरातले सगळे भाविक भक्त माझी सेवा करतील, माझी चाकरी करतील. म्हणून मामांनी विचार केला की आपलं ठाण किंबहुना आपण या जागेमध्ये या ठिकाणी राहायचं. मग एक मेंढी माऊली आपल्या या गावामध्ये, या छोट्याशा वाडीवरती, छोट्याशा वस्तीवरती मेंढी माऊली या ठिकाणी, एक त्या मेंढी माऊलीचं देहावसान झालं आणि मेंढी माऊली या ठिकाणी आहे. किती? 7 मेंढी माऊलींचं या ठिकाणी देहावसान झालं आणि 7ही मेंढी माऊली आज या जागेमध्ये या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने मामांनी ज्यावेळेस आदमापूर क्षेत्रामध्ये समाधी घेतली त्यावेळेस मामांनी जाता जाता सांगितलं, माझा जन्म पुढचा मेंढी माऊलीमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीनं माझ्या मेंढी माऊलीची पूजा करावी,
माझ्या मेंढी माऊलीची सेवा करायची, जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची सेवा करेल त्याला मी आयुष्यामध्ये काहीही कमी पडू देणार नाही. म्हणून मामांचा पुढचा जन्म मेंढी माऊलीमध्ये आहे. खऱ्या अर्थाने मेंढी माऊली म्हणजेच स्वतः संत सद्गुरू बाळूमामा आहेत. 7 मेंढी माऊलींना या ठिकाणी समाधी दिलेली आहे. 7 हा शब्द फार भाग्यवान आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. खऱ्या अर्थाने 7 हा आकडा पवित्र आहे. 7 आकडा हा भाग्यवान आहे. ज्याच्या जीवनामध्ये 7 आकडा मिळाला त्याच्या जीवनामध्ये संत सद्गुरू बाळूमामाची 7 आयुष्यभर मिळाली गेली. आणि या 7 मेंढी माऊलींचं जो नित्य नेमाने दर्शन घेईल, या मेंढी माऊलींची जो नेमाने सेवा करेल, जो या 7 मेंढी माऊलींची जो चाकरी करेल, या 7 मेंढी माऊली तुमच्या प्रपंचामध्ये शेवटपर्यंत तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत. 7 हा आकडा विषम आहे का सम आहे? रोडवर बसलेले बोला बरं. एक मला सगळ्यांना विनंती करायची, मामांच्या दरबारात आपण या ठिकाणी आलोय, तुम्हाला काही थोडेसे नियम सांगतोय मी. सांगितले तर चालेल? नियम सांगितले तर चालेल? एक पहिला नियम आहे, तुम्ही कीर्तनाला येताना 6:45 या ठिकाणी येत चला. पुढच्या अमावस्येला कोण कोण 6:45 येईल त्यांना 2 रुपये बक्षीस. आजीनं हात वर केला. ठीक आहे, 2 रुपये बक्षीस. चला, दुसरी गोष्ट, येताना आपल्या चपल्या आपल्या या मंदिरापासून कमीत कमी 200 फूट अंतरावरती बाहेर लांब पाहिजेत. शक्यतो चपल्या जवळ घेऊन कीर्तनामध्ये कोणीही बसायचं नाही. खरं मग आपलं प्रेम मामावर आहे का आपलं प्रेम चपल्यावर आहे हे कळतं. म्हणून काही लोक मंदिरात दर्शनाला जाताना काय करतात, चपल्या अशा जागेवर काढतात की जिथून देवही दिसला पाहिजे आणि जिथून चप्पल ही दिसली पाहिजे. लोक असे करतात. एक हात जोडून विनंती आहे, आपण चप्पल आपली शक्यतो बाहेर काढून ठेवत जावा. किंबहुना मामांच्या दरबारात येताना पायात चप्पल घालून येऊ नका. मामांवरती खरीच तुमची श्रद्धा असेल, मामांवरती खरंच तुमचं प्रेम असेल, मामांवरती खराच तुमचा विश्वास असेल तर मामा तुमच्या पायात काटाही टोचू देणार नाहीत. तो कामाने घालो तयावारे भारा, तो कामाने घालो तयावारे भारा, तो कामाने घालो तयावारे भारा, तो कामाने संसार देवा पायी, वावो हा संसार देवा पायी. श्री संत सद्गुरू बाळूमामांनी जन्मताच पांडुरंग परमात्म्याची वारी केली. संत सद्गुरू बाळूमामांनी पांडुरंगाची सेवा केली, पांडुरंगाची चाकरी केली.
आणि बाळूमामांनी आपला सर्व प्रपंच श्री पंढरीशो पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पण केला. म्हणून शक्यतो आपण आपल्या चपला बाहेर काढून ठेवायच्या, जवळ आणायच्या नाहीत. आणखी एक विनंती आहे, तुम्ही कीर्तनाला आल्यानंतर कोणीही एकमेकाला बोलायचं नाही. शक्यतो आपण ते करायचं नाही. कीर्तनाला आल्यानंतर लगेच आपण भंडारा लावाय पलीकडे जायचं नाही. भंडाऱ्याची पोळी आपण कधी मागायची नाही आणि आपल्या हातानं स्वतः कधी त्या भंडाऱ्यामध्ये हात बुडवायचा नाही. विनंती आहे, स्वतःच्या हातानं घेतलेला भंडारा कधीही तो पावत नाही. वाटलंच तर मागून घ्या, मला भंडारा पाहिजे म्हणून, पण आपण स्वतः हाताने कधी त्या भंडारा हात लावायचा नाही, तो भंडारा उचलायचा नाही. आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला, महिला मंडळीला एक विनंती आहे, तुम्ही मामांच्या मंदिरामध्ये कधीही जायचं नाही. कुठलेही मंदिर असू द्या, कुठेही मंदिर असू द्या, महिला मंडळांना मामांच्या मंदिरामध्ये अजिबात प्रवेश नसतो आणि तुम्ही जायचं नाही. विनाकारण त्रास, तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आणखी एक विनंती करतोय, आणखी एक सूचना सांगतो, तुम्ही मांसाहार करून मंदिरामध्ये जायचं नाही. पहिली सूचना, जरी मांसाहार केला तरी तुम्ही आंघोळ केली तरीही मंदिरामध्ये जायचं नाही. आणखी एक ऐका, तुम्ही जरी आंघोळ करून जरी मंदिरात गेला तरी 3 दिवस मांस आपल्या पोटामध्ये आहे असंच राहत असतं. आपण मांसाहार केला तर 3 दिवस आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये जाता येत नाही. दुसरी गोष्ट, बेल्ट घालून, आपल्या कमरेला बेल्ट घालून कधीही मंदिरामध्ये जायचं नाही. मामांचा अभिषेक करताना हा सोहळ्यामध्ये आपण मामांचा अभिषेक करावा. मामांचा भंडारा आपण आपल्या कपाळाला लावताना व्यवस्थित लावावा. म्हणून सगळे पाहुण्यांना विनंती आहे, हे तर रोडवर मुलांना विनंती आहे, कोणी बसू नका. शांत चित्ताने हरिकथा आपण या ठिकाणी श्रवण करायची आहे. गेल्या 15 दिवसामध्ये मला या परिवारानं, या श्री संत सद्गुरू बाळूमामा या ट्रस्टीनं मला दिलेले हे कीर्तनाचं निमंत्रण आहे. सर्व मामांचे भक्तगण आहेत, सर्वजण मामांचे चाकर आहेत, मामांची सेवा करणारे हे भक्तगण आहेत, हे विद्यार्थी आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था लासूरने या विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. लग्न सर्वांनी मामांचं चरित्र ऐकलेलं आहे, संतांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे. मामांचं चरित्र आपण सांगितलं, गायलं, आपण ऐकलं की देवाला फार आनंद होतो. चरित्र ते संत चरित्र आपण आपल्या जीवनामध्ये सांगितलं पाहिजे. ते हे प्राणा परोते, आवडते मज निरोते, भक्त चरित्राते प्रशंसती. खऱ्या अर्थाने पांडुरंगाने आपल्याला सगळ्याला सांगितलं की संतांचं चरित्र आपण सांगितलं पाहिजे, संतांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे, संतांचं चरित्र आपण गायलं पाहिजे. देवाचं संतांचं चरित्र जर आपण सांगितलं, ऐकलं तर देवाला खूप आनंद होत असतो. म्हणून आज आपण श्री संत सद्गुरू बाळूमामांचं आपण सर्व मिळून या ठिकाणी चरित्र ऐकणारही आहे, सांगणारही आहे. आज मामांचं गाण्याच्या माध्यमातून अनेक भक्तांनी मामांचं वर्णन केलेलं आहे. गाणी आपण ऐकली पाहिजेत, पण कोणती गाणी ऐकली पाहिजेत? बाळूमामाची गाणी ऐका, माझ्या ज्ञानोबरायांची गाणी ऐका, माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची गाणी ऐका. पण आजकट विचकट आपण गाणी कधीही ऐकायची. गाणी ऐकत असताना आपण मामांची गाणी ऐकावी, गाणी ऐकत असताना पांडुरंगाची ऐकावी, गाणी ऐकत असताना, गीत ऐकत असताना ज्ञानोबरायांचं, माऊलीचं आपण ते ऐकावं. त्या माध्यमातून आपण परमात्म्याचं या ठिकाणी मामांचं वर्णन करणार आहे. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये देव येत असतो, या मृत्यू लोकामध्ये संत येत असतात आणि या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जीवाला यावं लागतं. देव या मृत्यू लोकामध्ये येत असतात म्हणजे आणावं लागतं. हा देवाचा अवतार या मृत्यू लोकामध्ये होत गेला. रूपाबळी करोनी खळे हरिदासी. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस या मृत्यू लोकामध्ये देवाला आणावं लागतं. यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मनां सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवाला या मृत्यू लोकामध्ये हाताला धरून आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून या मृत्यू लोकामध्ये येत असतात. कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणाशी, आलो याच कारणाशी, बोलेलेचे ऋषी, बोलिलेचे ऋषी, सात भावे वरदया, धाडो संतांचे मार्ग, धाडो संतांचे मार्ग, धाडो संतांचे मार्ग, धाडो संतांचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे रोते, सात भावे वरताया. वैकुंठवासी, आलो याच कारणासी, बोलिले जे रोते, भावे व्रताया. आपली मुलं इकडे आली पाहिजेत, आपली मुलं इथं बसली पाहिजेत. प्रत्येक आईवडिलाला विनंती आहे, आपल्या मुलांना हाताला धरून इथं आणा, इथं बसवा. संतांचे विचार त्यांच्या कानावरती येऊ द्या. प्रत्येक आईवडिलाला वाटतं आम्ही पैसा कमवला पाहिजे, आम्ही धन कमवलं पाहिजे, आम्ही प्रॉपर्टी कमवली पाहिजे. पण मुलगा जर गुणवान असेल, मुलगा जर चांगला असेल तर शून्यातून विश्व निर्माण करेल. पण मुलगा जर वाईट मार्गाला गेला तर तुम्ही कितीही प्रॉपर्टी कमवा, कितीही फ्लॅट घ्या, कितीही एफड्या करा, ते सगळं शून्य आहे. शाहरुख खानचा मुलगा शाहरुख खान होऊ शकला नाही, सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकर होऊ शकला नाही. पैशाने सगळंच कमवता येतं, हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. तुमच्या मुलाला योग्य संस्कार द्या. वारकरी संप्रदायाचे विचार त्याच्या मनावर रुजवा. बाळूमामांचं चरित्र त्याला सांगा. तो मुलगा शून्यातून विश्व निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुठंतरी मुलं चांगल्या मार्गाला लागावी म्हणून आम्ही ही वारकरी शिक्षण संस्था काढली. एक जरी मुलगा शिकला तर हाच मुलगा आमच्या भारत देशाचा वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ आहे. असो म्हणून संत महात्मे स्वतःहून वैकुंठातून येतात आणि तुम्हा आम्हा जीवाला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. मग कोणते कोणते संत या मृत्यू लोकामध्ये आले? श्री संत पुंडलिकराय या मृत्यू लोकामध्ये आले. पुंडलिकराय पंढरपूर क्षेत्रामध्ये राहत होते. राहिल्यानंतर आई वडिलाची त्यांनी खूप सेवा पुंडलिकरायाने केली आणि केल्यानंतर देवाला राहवलं नाही. देवाने काय केलं? वैकुंठातून देव सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर गावामध्ये आले. आल्यानंतर पुंडलिकरायानं आईला मांडीवर झोपवलं, वडिलांना मांडीवर झोपवलं आणि भगवान परमात्मा समोर आले आणि सांगितलं, पुंडलिका बघ माझ्याकडे मी आलोय तुझी भेट घेण्यासाठी, उठ. पुंडलिकाने सांगितलं, मी उठणार नाही, माझ्या आई वडिलाची झोप मोड होईल. असं आई वडिलाची सेवा खूप करतोय. परीक्षा देवाने घेतली आणि घेतल्यानंतर त्या परीक्षेमध्ये पुंडलिकराय अगदी उत्तीर्ण झाले. परीक्षा दिली, पास झाले आणि देवाने सांगितलं, बोल पुंडलिका तुला काय पाहिजे? पुंडलिकाने सांगितलं, देवा मला काही नको, तुम्ही आज वैकुंठ सोडून या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे, तर तुम्ही आता हे पंढरपूर सोडून तिथून पुन्हा कुठं जायचं नाही. महान पुंडलिकराय संत आहेत. या पुंडलिकरायानं काय केलं? वैकुंठातला परमात्मा सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर गावामध्ये आला. आजही तो पांडुरंग परमात्मा पुंडलिकरायाला त्यांनी दर्शन दिलं आणि सगळ्या जगातल्या लोकांना दर्शन घेण्यासाठी युगे 28-20 विटेवर उभा तो पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून
आपण आरती म्हणतो. युगे 28 विटेवरी उभा, वाङ्माई रुक्माई दिश दिव्य शोभा. म्हणून पुंडलिकराय महान संत आहेत, जगाच्या उद्धारासाठी या ठिकाणी आलेले आहेत. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांशे कोडी. पुंडलिकराय आले, नंतर संत नामदेवराय या मृत्यू लोकामध्ये आले. नामदेवराय आले, त्याच्यानंतर नामदेवरायांबरोबर गोरोबा काका ते संत आले. ज्ञानोबराय आले, अनेक सावता महाराज आले, सेना महाराज आले, जनाबाई आल्या, अनेक संत त्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर काही दिवसांनी जगद्गुरु तुकोबराय 16व्या शतकामध्ये आले आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्या जगाचा उद्धार केला. तरीही आणखी उद्धार राहिला होता, म्हणून 21व्या शतकामध्ये श्री संत सद्गुरु बाळूमामा यांनी धनगर जातीमध्ये मामांनी जन्म घेतला आणि दर्या खोऱ्यामध्ये जे बसलेला समाज आहे, जो वसलेला समाज आहे, यांना भगवान परमात्म्याची ओळख करून दिली आणि बाळूमामांनी सगळ्या जीवाचा उद्धार केला. भक्तीचा भंडारा बदळे, बाबा भक्तीचा भंडारा बदळे. तुझी तैले कर, तुझी तैले कर, तुझी तैले कर. सांग भलं, सांग भलं, बाळूमामाचं सांग भलं, सांग भलं रे, सांग भलं, बाळूमामाचं सांग भलं, सांग भलं रे, सांग भलं, बाळूमामाचं सांग भलं, सांग भलं रे, सांग भलं, बाळूमामाचं सांग भलं. बोला बोला बाळूमामांच्या नावानं, माझ्या घोड्याच्या नावानं. धनगराचा पेशा सांभाळून गावोगावी मूढ निरीक्षर विचित्र स्वभावाच्या माणसात कल्याणकारक प्रवृत्ती निर्माण करण्याचं काम श्री संत सद्गुरू बाळूमामांनी केलं. बाळूमामांचा स्वभाव अगदी प्रेमळ होता. बाळूमामांचा स्वभाव मनमिळाऊ होता. बाळूमामा समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला ओळखण्यामध्ये फार चतुर होते. बाळूमामांच्या शिव्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद बनला. बाळूमामांनी अनेक लोकांना शिव्या देऊन बाळूमामांचा त्यांनी उद्धार केला. अनेक लोकांना बाळूमामा खवळले, रागवले, तरी काही लोक मामांवर कधीही रागवत नव्हते. का? मामा आपली आई आहे, आपली माऊलीच आहे, असा भाव प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत होता आणि मामा त्यांचा उद्धार करत होते. म्हणून असे मामा आहेत. मामा धनगर जातीमध्ये जन्माला आले. ऐका, मामांनी धनगर जात का निवडली असेल? कारण की धनगर हा समाज भोळा आहे, भाबडा आहे, डोंगर वनामध्ये राहणारा हा समाज आहे. कुठंतरी यांना देवाची ओळख व्हावी, कुठंतरी यांना आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, म्हणून मामांनी धनगर जातीमध्ये अवतार धारण केला. धनगर समाज हा प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे, एक भोळा भाबडा समाज आहे, म्हणून मामांनी आपल्या जीवनामध्ये त्या जातीमध्ये मामांनी आपला अवतार धारण केलेला आहे. तुम्हाला एक वाक्य सांगतो. मामा धनगर जातीत जन्माला आले, पण मामा तेवढ्या पुरते मर्यादित राहिले नाही. मामांनी सर्व जाती धर्माचा उद्धार करून टाकला. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. मामा जन्माला आले. मामा जन्माला आल्यानंतर मामांनी आपलं जीवन कार्य या मृत्यू लोकामध्ये चालू केलेलं आहे. मामा हे एक महान संत बनले. थोडा आवाज. मामा जन्माला आले आणि आल्याबरोबर मामांनी आपल्या जीवनामध्ये अलौकिक कार्य करायला मामांनी सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना मामांनी या मृत्यू लोकामध्ये आपल्या जीवनामध्ये मामांनी दुकान टाकायला सुरुवात केली. ते कशाचं दुकान आहे? येणाऱ्या प्रत्येक भक्ताची संकट सोडवण्याचं दुकान मामांनी गावोगावी प्रत्येक ठिकाणी टाकलेलं आहे. याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या घातले दुकान, घातले दुकान,
या मृत्यू लोकामध्ये संतांनी दुकान टाकलं. दुकान अनेक प्रकारचे असतात. किराणा मालाचं दुकान असतं, नंतर रेशनचं दुकान असतं, आणखी एक अर्थ सांगा म्हणजे मला बी बरं पडेल. कपड्याचं दुकान आहे, किराणा मालाचं दुकान आहे, नंतर रेशनचं दुकान आहे. अशी अनेक प्रकारची दुकानं या मृत्यू लोकामध्ये आहे. या मृत्यू लोकामध्ये अनेक प्रकारची दुकान आहेत, व्यावहारिक दुकान आहे. त्या दुकानामध्ये आपल्याला माल मिळत असतो, पण संतांचं दुकान वेगळं आहे. संत सज्जनी मांडले दुकान, छान आहे. जे जया पाहिजे ते आहे रे, भुकते मुकते फुकाचे साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. संत सज्जनी मांडले दुकान. संत सद्गुरू बाळूमामांनी जन्माला आल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये दुकान मांडलं. कशाचं दुकान मांडलं तर प्रत्येक जीवाला मोक्ष प्राप्त होण्यासाठी, एक मार्ग दाखवण्यासाठी त्या ठिकाणी दुकान टाकलेलं आहे. मामा जन्माला आले. मामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साली वार सोमवार आश्विन शुद्ध द्वादशीला श्री संत सद्गुरू बाळूमामा या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले. मामांची आई सत्यवा माता, मामांचे वडील मायप्पा एक दोन्हीही अडाणी व्यक्ती आहेत. पण अडाणी असले तरी अडाणी आहेत, पण त्यांचं अगदी विचारानं महान आहेत. मामा हे त्या ठिकाणी जन्माला आले आणि मामांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जीवाची संकट सोडवण्यासाठी मामांनी अवतार धारण केलेला आहे. कथा सांगतो आदमापूरचे, देव कस हो अवतरलं. भाव भक्तीच्या भंडाऱ्याचा सत्व आम्हाला सांगितलं. सांग भलं सांग भलं, हात वरती करा सर्वांनी. कथा सांगतो आदमापूरचे, देव कसा जन्मभूमी गावते ते अकोळ. कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल. पुण्यवंत मायाप्पा धनगर पत्नी तयाची सत्वशील. व्रत वैकल्या करेत जाई हलशिदनाथ विठ्ठल. आश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल. 3 ऑक्टोबर 1892 ला नवल हे घडलं. भवभय तारे दिनो धारे कैलासाहून आलं. बाळन देहा तर शिव भोळा कस मिळालं दाखल.
चांग भल र चांग भल बाळू मामाच चांग भल जन्म झाला दैवी लीला बारस हे विधिवत केलं धनगरान या देवाच नाव बाळा पाठेवला काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढं चालल काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढं चालल मायापाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिल मायापाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिल चांग भल र चांग भल बाळू मामाच चांग भल बोला बोला बाळू मामांच्या कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल राज्य कर्नाटक बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका गाव अकोळ आहे या अकोळ गावामध्ये संत सद्गुरू बाळूमामा अवतरले गेलेले आहेत बाळूमामा लहान वयामध्येच असताना कधी रडले नाहीत अजिबात बाळूमामांचा चेहरा नेहमी हसतमुख होता म्हणून आपला सुद्धा चेहरा नेहमी हसतमुख पाहिजे म्हणून बाबांनो हसत राहा पुढचा जन्म आपल्याला महाराष्ट्रात मिळेल की नाही हे सांगता येणार नाही म्हणून हसत राहायचं पप्याच्या आईनं पप्याच्या बापाशी हसून खेळून राहायचं आणि पप्याच्या बापानं सुद्धा पप्याच्या आईशी हसून खेळून राहायचं आनंदी जीवन जगायचं बाबांनो साडी घेतली तरी हसायचं आणि नाही घेतली तरी हसायचं कोण म्हणलं रुसायचं रुसायचं नाही न लगे रुसावे अनेक बहुता आपुल्या संचिता वाचून या रुसायचं असेल तर संचितावर रुसायचं पण जगामध्ये कोणावरती रुसायचं नाही प्रत्येक मनुष्यानं रोज एक दोन वाक्य आपल्या घरावरती लिहून ठेवायचे ये भी दिन जाएंगे बाबांनो दुःखातले दिवस असले तरी निघून जाणार आहेत आणि सुखातले दिवस असले तरी निघून जाणार आहेत कोणतेही दिवस एकसारखे आपल्या घरामध्ये राहणार नाहीत बाळूमामांनी आयुष्यभर हसत राहिले कधीही मामा रडले नाहीत मामा हळूहळू मोठे होऊ लागले 6-7 वर्षाचे झाले मामांचा वेश अंगावर घोंगडे आहे आपल्या प्रत्येकाकडे घोंगडे पाहिजे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हाती काटे कोंगडे पाटे हाती काटे कोंगडे पाटे धनगरा मोठा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हाती काटे कोंगडे पाटे मामांच्या जवळ घोंगडी आहे घोंगडी होती मामांच्या जवळ मामांच्या डोक्याला फेटा होता मामांच्या जवळ एक काठी होती काठी आहे मामांच्या जवळ काठी आहे काठी का मामांनी ठेवलेली आहे एखादा भक्त लयच वेड्यासारखा वागायला लागला तर मामांनी त्याला 100% काठी मारलेली आहे म्हणून वेड्यासारखं वागू नका आणि जर वागला तर मामांची काठी कधी डोक्यात पडेल हे सांगता येणार नाही मामा म्हणजे कोण आहेत मामा म्हणजे खैराचे इंगळ आहेत तुम्ही जाणून किंवा न जाणता पाय द्या 100% भाजल्याशिवाय राहणार नाही मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर ठसका लागणारच आहे हा म्हणून खऱ्या अर्थाने मामा हे एक व्यक्ती एक पवित्र व्यक्ती होते मामांच्या डोक्याला एक फेटा होता काठी जवळ होती घोंगडे होते मामांच्या पायामध्ये चपला होत्या मामांची राहणीमान 3 गुंड्याचा शर्ट
लांब शर्ट मामांचा, गुडघ्या एवढं मामांचं धोतर आहे. खऱ्या अर्थाने मामांचा हा पोशाख. लहान वयामध्ये मामा मेंढर राखत होते. मामांनी आयुष्यभर मेंढरा राखण्याचं मामांनी काम केलं. विठाला दिसते पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. आतवर या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर, या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर, या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर, या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर. ए दिसते पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. या बाई डोंगर वनात कसं बाई चरती कोकण, या बाई डोंगर वनात, या बाई डोंगर वनात कसं बाई चरती कोकण, या बाई डोंगर वनात ए चरती कोकण बाळू मामाची लेकरे, 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 चरती कोकण बाळू मामाची लेकरे. बोला बोला बाळू मामाच्या नावाने. एक वाक्य सांगतो. ज्ञानोबरांची पालखी, श्री जगद्गुरु तुकोबरांची पालखी, श्री संत नाथबाबांची पालखी, निवृत्तीदादांची पालखी, अनेक संतांच्या पालख्या शहरातून जातात. पुणे असेल, सासवड असेल, अनेक शहरातून त्या पालख्या येतात. डांबरी रोडनी पालख्या जातात. डांबरी रोडला जी येतील त्यांचाच त्या ठिकाणी उद्धार होतो. ज्या डांबरी रोडला जो येईल खऱ्या अर्थाने त्यांना माऊलींचं दर्शन मिळाल्यानंतर माऊली त्यांचा उद्धार करतात. ज्ञानोबराच्या, तुकोबरांच्या, नाथबाबांच्या, निवृत्तीदादाच्या, सोपन काकाच्या सगळ्या पालख्या शहरातून जातात. पण डोंगर वनामध्ये आड रानाला भरलेला जो समाज आहे, या समाजाला दर्शन मिळावं म्हणून श्री संत सद्गुरु बाळूमामांची पालखी डोंगर वनामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये बाळूमामांची पालखी उतरली जाते. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. बाळूमामा होते तरी कोण? 18 पगड जातींच्या माणसांचं जिंकलं त्यांनी मन. आयुष्यातला एकही वाया घालवला नाही क्षण. आणि मामांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र कर्नाटकच्या मातीचा पवित्र झालाय गण. लहान वयामध्ये मामांना आपल्या आई वडिलांमुळे मेंढरा राखण्याचं वळण होतं. मग मेंढरा राखता राखता मामा कधी उंच झाडावर चढायचे. आणि चढत असताना काही लोक म्हणायचे, ए बाळू, अरे झाडावर कशाला चढलाय? मामा म्हणायचे, माझं हे उंच शिखर आहे, माझं हे शिखर आहे. कधी कधी मामा झाडाचा पाला खात होते. काही लोकांनी विचारलं, अरे बाळू, तू काय खोळा झाला का, येडाय काय, झाडाचा पाला कुठं खातात का? मामा लगेच त्यांना उत्तर द्यायचे, माझ्या शेळ्या मेंढ्या नाही का, माझ्या बकऱ्या नाही का झाडाचा पाला खात? मामाही खायचे. नंतर मामा काटेरी गादी करून, खुर्ची करून बसायचे. मामा काटेरी गादीमध्ये झोपायचे. हीच माझी खुर्ची आहे, हीच माझी गादी आहे असं समजून मामा राहायचे. मामा हे योगी पुरुष होते. आणि गावातल्या लोकांनी विचार केला, हे लेकरू मेंढरा राखता राखता झाडावर चढतय, झाडाचा पाला खातय, कुठंतरी काटेरी गादीमध्ये पडतय, बसतय. सगळ्या गावातल्या लोकांनी बाळूला नाव ठेवलं वेडा बाळू आणि खोळा बाळू म्हणून नाव ठेवलं. आणि मायप्पाला सांगितलं, ए मायप्पा, ए सत्यवा माता, अगं तुझं पोराला भूत लागले. अजूनही भूताचा प्रकार आहे असं समजू नका की भूत नाहीत, आहेत. आहेत, पूर्वी बी होती, आताही आहेत. बघा ना, एखादं छोटस लेकरू, एखादी मुलगी, कॉलेजची मुलगी,
जर तिला त्रास होत असेल तर हे तर गडबड लोळाय ते काय एवढी वेळ आहे का हो? नाही, त्या लेकराला त्रास होतो म्हणूनच ते लेकरू इथं येतं ना, लोळतं ना. जर त्या लेकराला त्रास झाला नसता तर ते लेकरू इथं समाजामध्ये लोळलं असतं का हो? नाही, 100% त्या लेकराला त्रास होतो. पण तुम्ही मामाच्या दरबारामध्ये या, मामांची सेवा करा, खऱ्या अर्थाने मामांचा भंडारा कपाळी लावा. तुमच्या पाठीमाग कसलीही भूत बाधा असू द्या, कसलीही पीडा असू द्या, मामा दूर केल्याशिवाय राहणार नाही. बोला बोला बाळू मामांच्या नावाने विठाला विठाला. म्हणून आजही भूत आहेत, आजही बाधा आहे, आजही समाजामध्ये करणीचा प्रकार चालू आहे. मामांनी सांगितलंय कुठल्या दिवृषाकडे अजिबात जाऊ नका, कुठल्या बोंदोबुवाकडे मामांनी जायला आपल्याला सांगितलं नाही. तुम्ही एक करा, माझ्या दरबारामध्ये या, त्या बोंदोंचा सुद्धाही मी या ठिकाणी फडशा पाड पाडल्याशिवाय राहणार नाही. मामांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जगामध्ये काढला. मामांना श्रद्धा आवडायची, पण मामांना अंधश्रद्धा आयुष्यामध्ये कधीही आवडत नव्हती. विठ्ठल फक्त एक विनंती आहे, बाळूमामाची चाकरी करायला, बाळूमामांची सेवा करायला आपण कधीही कमी पडायचं नाही. मामांनी अनेक लोकांची भूत काढलेली आहेत, मामांनी अनेक लोकांची बाधा काढलेली आहे. घरी हिथून जाताना पुजाऱ्यांकडून तुम्ही दर्शनाला, जोपर्यंत कीर्तन होत नाही, आरती होत नाही, तोपर्यंत दर्शनाला जायचं नाही. हा, आरती झाली, कीर्तन झालं की मग दर्शनाला गेले तरी चालतं. काही लोक म्हणतात की कीर्तनाच्या अगोदर घ्यायचं, कारण कीर्तन झाल्यावर कोणा दर्शनी मिळत नाही, गर्दी भरपूर असते. पण सत्यनारायण झाल्याशिवाय प्रसाद खाताच येत नाही. हा, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय दही लाहीचा प्रसाद खाता येत नाही. तसं कीर्तन झाल्यानंतर बाळूमामांचा कीर्तन होईपर्यंत बाळूमामांचा भंडारा घेता येत नाही, दर्शन घेता येत नाही. का? तोपर्यंत मामांकडे चैतन्य येत असतं. मामा या ठिकाणी कीर्तन ऐकायला बसलेले असतात. सगळ्यात जास्त मामांना काय आवडत असेल तर भजन, कीर्तन आणि नामस्मरण मामांना फार आवडत होतं. आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो. चाल ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो, चाल ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो. आदमापुरात देवाच्या दारात भक्त गाजतो, आदमापुरात देवाच्या दारात भक्त गाजतो. गुरु ब्रह्माची मुळे महाराजा, मुळे महाराजा, बाळूमामाचा धनगर साजा, बाळूमामाचा धनगर साजा. गुरु ब्रह्माची मुळे महाराजा, बाळूमामाचा धनगर साजा. सद्गुरु संत देव अवतारी मामा शोभतो, सद्गुरु संत देव अवतारी मामा शोभतो. भजन कीर्तन नाम जागर, कीर्तन नाम जागर. मामांना भजन खूप आवडत होतं. मामांना भगवंताची केलेली सेवा फार आवडायची. मामांनी गावोगावी जाऊन अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. मामांनी आपली बकरी राखत आपल्या पालखी तळावरती मामांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. आणि त्या सप्त्याच्या माध्यमातून बाळूमामांनी पंढरीचा राजा पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा महिमा मामांनी वाढवायला सुरू केला. मामांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. त्या सप्ताहामध्ये अन्नदान मामांनी केलं. मामांना अन्नपूर्णा देवता प्रसन्न होती. मामांच्या भंडाऱ्यामध्ये, मामांच्या प्रसादामध्ये कितीही लोक येऊन गेले तरी तो प्रसाद कधीही अपुरा येत नव्हता. कितीही लोकांनी प्रसाद खाल्ला तर
पुरून शिल्लक राहायचा. अन्नपूर्णा देवता मामांवरती प्रसन्न होते. हातवर भजन कीर्तन नाम जागर, नाम जागर, भजन कीर्तन नाम जागर, भजन कीर्तन नाम जागर, भंडाऱ्याचा सोहळा सुंदर, भंडाऱ्याचा सोहळा सुंदर, भजन कीर्तन नाम जागर, भंडाऱ्याचा सोहळा सुंदर. बाळू मामाच्या कृपेचा सारा प्रसाद चालतो, मामाच्या कृपेचा साऱ्या भक्ताचा प्रसाद चालतो. चाल ढोल वाजतो, मामाच्या चरणीला गावतो, ढोल वाजतो, मामाच्या चरणीला गावतो. झाल ढोल वाजतो, मामाच्या चरणीला गावतो, झाल ढोल वाजतो, मामाच्या चरणीला गावतो. बोला बोला बाळू मामांच्या नावाने, राजा घोड्याच्या नावाने. सांज ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो. मामांना भजन फार आवडत होतं. तुम्हाला भजन आवडतं का भोजन आवडतं? आपण भोजन केलं पाहिजे. मामांचा प्रसाद आपण खाल्ला पाहिजे. मामा सांगतात माझ्या भंडाऱ्यामध्ये खूप ताकद आहे, माझ्या भंडाऱ्यामध्ये खूप चैतन्य आहे. मामांच्या तुम्ही कन्या खा. मामांचा या ठिकाणी आल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य खावा. अनेक ठिकाणी जावा, माऊलींच्या मंदिरात जावा, तुकोबरायांच्या मंदिरात जावा, निवृत्ती दादांच्या मंदिरात जावा, कुठल्याही मंदिरात जावा, पण त्या ज्ञानोबरायांना दाखवलेला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्याला खायला मिळत नाही. कुणी असं ऐकले का हो, मला नैवेद्य तिथला खायला मिळाला, ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा अनेक ठिकाणचा नैवेद्य खायला मिळाला, असं कुठेही आपल्याला ऐकायला मिळालं नाही. पण एक वाक्य सांगतो, संत सद्गुरू बाळूमामांना जो नैवेद्याचं ताट असतं, जे प्रसादाचं ताट असतं, तेच नैवेद्याचं प्रसादाचं ताट. मामा सांगतात हेच ताट माझ्या भक्तांना सगळ्यांना घास देऊन टाका. मामांचा तो प्रसाद सगळ्याला खायला मिळला जातो. म्हणून मामांचा ओष्टा जरी प्रसाद असला तर आपण सेवन केला पाहिजे. मामा तळावर यायचे. तळावर आल्यानंतर अनेक स्त्रिया मामांकडे यायच्या, अनेक दाम्पत्य मामांकडे यायची. मामा अनेक दिवस झाले पण मला मुलबाळ नाही. मामांनी सांगायचं माझ्या प्रसादातल्या कन्या खा. कन्या खा म्हटल्यानंतर मामा सांगायचे जा तुला मुलगा होईल. त्या सौभाग्यवतीनं कन्या खाल्ल्या की 100% मामा त्यांना मुलबाळ द्यायची. एक सौभाग्यवती मामांकडे आली आणि सांगितलं मामा मला 8-9 वर्ष झालं माझ्या पोटी मुलबाळ नाही, काही करा पण माझी कूस उजवा. मामांनी सांगितलं जा कन्या खा. म्हणली नको, माझा आज सोमवार आहे, मला कन्या नाही आवडत खायला. मामा 5 वेळा म्हणले कन्या खा. म्हणले कन्या आवडत नाही. कन्या खा, कन्या आवडत नाही. कन्या खा, कन्या आवडत नाही. कन्या खा, कन्या आवडत नाही. मामा 5 वेळा म्हणले आणि ती 5 वेळा म्हणली मला कन्या आवडत नाही. मामा म्हणले तुला कन्या आवडत नाही ना, मग मी तुला कन्याच देतो. त्या सौभाग्यवतीला मामाने 5 मुली देऊन टाकल्या. म्हणून इथून पुढे म्हणू नका बरं का मला कन्या आवडत नाही. एक सौभाग्यवती मामांकडे आली. मामा काही करा पण मला मुलबाळ द्या. ते पुरुष जवळ गेले. मामा मला मुलगा द्या, मला पोटी संतान द्या. मामाने सांगितलं हे ग्लासभर चहा आहे, गरम चहा, एका घोटात घे बर. मामा एका मिनिटात सांगायचे हे गोडभर चहा घे. घेतल्याबरोबर मामांची लोक ऐकायची बर का. आता महाराजांनी किती बी सांगा पण माणसं ऐकतच नाहीत. लोक म्हणतात वा तू किती बी कर वट पण आम्ही निबरगडचे निबरगड. लोक आमचं ऐकत नाहीत. मामा सांगायचे एक कब्बर चहा आहे ना, एका मिनिटात घेऊन एका गोटात घेऊन टाका बरं. तो व्यक्ती यायचा, एक ग्लास भरच्या एका गोटात घेऊन टाकायचा. मामा सांगायचे जा तुझं काम झालं. म्हणून मामांच्या प्रसादातल्या भंडाऱ्यातला आपला नैवेद्य प्रसाद कधीही आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही डावलायचा नाही. म्हणून एक करा, आवाज द्या, कष्ट करा, चांगल्या प्रकारची प्रामाणिक सेवा करा आणि कष्ट करून बाळूमामाची सेवा करा, बाळूमामाची चाकरी करा. बाळूमामा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही मोकळ्या हाताने पाठवणार नाहीत. बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाचे भाकरे, बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाचे भाकरे. करीन चाकरी मामाची राखी न बकरे, करीन चाकरी मामाची राखी न बकरे, करीन चाकरी मामाची राखी न बकरे, करीन
कष्टानं घरामध्ये भाकरी खायची. कष्ट करायचं. मामांनी सांगितलं इमानदारी कधी सोडायची नाही. हात वरती, हात वरती. मामांनी सांगितलं इमानदारी कधी सोडायची नाही. बैमानी आयुष्यामध्ये कधी कुणी करायची नाही. मामांनी एक सांगितलंय व्यसन कुणी आयुष्यामध्ये करायचं नाही. मामांनी सांगितलंय आपला प्रामाणिकपणा कधी सोडायचा नाही. आणि आपल्या जीवनामध्ये आपण कष्ट घरामध्ये करायचं आणि कष्ट करत करत आपण आपल्या घरामध्ये आपलं कुटुंब चालवायचं आणि मामांची सेवा करायची. बाळो मामांना नवस केला रोग कोणाचा बरा हो झाला. नवस केला कोणाचा बरा हो झाला. बाळो मामांना नवस केला रोग कोणाचा बरा हो झाला. बाळू मामाने नवस केला रोज कोणाचा बरा हो झाला. नवस पेडण्या बकरे सांभाळीन जाईन तळावरे. नवस पेडण्या बकरे सांभाळीन जाईन तळावरे. करीन का करी मामाची राखी न बकरी. करीन का करी मामाची राखी न बकरी. करीन चाकरी मामाची राखी न बकरी. करीन चाकरी मामाची राखी न बकरी. मामा रमले आदमापुरात समाधीच्या काळात. मामा रमले आदमापुरात समाधीच्या काळात. मामा जमले आत्मपुरात समाधीच्या काळात. बकरे पाळल्या पगार देईन बोले बरोबरे. बकरे सांभाळाय पगार देईन बोले बरोबरे. करीन का करी बोला बोला बाळूमामांच्या नावानं. बाळूमामाच्या कृपेन खाईन कष्टाची भाकरी. करीन चाकरे मामाची राखी न बकरे. आपण मामांच्या कृपेनं कष्टाची भाकरी आपण घरामध्ये खायची. मामांनी बकरी राखली. हळूहळू मामा मोठे झाले. गावातल्या लोकांनी सांगितलं मामा खऱ्या अर्थाने वेडा आहेत. बाळू मामा हे वेडे आहेत. विको कमी. मग मामांनी गावातल्या लोकांनी सांगितलं हे खुळा बाळू आहे. मायप्पा या लेकराला कुठंतरी कामाचं वळण लागावं म्हणून ह्याला कुठंतरी शाळेमध्ये ठेवू. मग अक्कोळ गावामध्ये चंदोलाल शेठजी नावाची एक व्यक्ती आहे, जैन समाजातली व्यक्ती. त्यांच्या घरी बाळू मामांना चाकरीला कामाला ठेवलं. आज मुलाला कामाचं शाळेचं वळण लागावं म्हणून अनेक आपले आई वडील मुलाला बाहेर शाळेमध्ये शिकायला ठेवतात. पुण्याला, मुंबईला, चांगल्या प्रकारच्या कॉलेजमध्ये शिकायला ठेवतात, संस्थेत शिकायला ठेवतात. घरून फोन पे वरती पैसे पाठवतात. समजा एखादा मुलगा पुण्याला असेल, पप्पा मला वही पेन पुस्तक घ्यायचंय, मला पैसे पाठवा. वडिलांनी पैसे पाठवले की त्या पैशाची वही पेन पुस्तक घेत नाही, पिक्चर बघायला जाते होती. अशी काही ठराविक विद्यार्थी आहेत. म्हणून मामांना कामाचं वेळ लागावं म्हणून चंदोलाल शेठजींच्या घरी मामांना कामाला ठेवलं. तिथं मामा अनेक दिवस काम मामांनी केलं. चंदोलाल शेठजींची गाय आजारी पडली होती. जी गाय कधी दूध देत नव्हती अशा गायीनं मामांना पाहिल्याबरोबर मामांच्या हातनं चारा खाल्ला. एवढी ताकदचे संत सद्गुरू बाळू मामांकडे आहे. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. अनेक दिवस मामा तिथं राहिले. मामांना चंदोलाल शेठजीनं फुटकी थाळी दिली होती, एक तांब्या दिला होता. मामा तिथंच गोट्यामध्ये झोपायचे, गोट्यामध्ये राहायचे. राहिल्यानंतर एक दिवशी रात्री 12 वाजता मामांनी हाताची उशी केली, आकाशाचं पांघरून केलं आणि मामा झोपले. मामांना जी थाळी दिली होती चंदोलाल शेठजीनं, ती थाळी घासून पुसून मामांनी एका भिंतीवर ठेवली होती. पूर्वी सगळ्यांची घरं छोटी होती म्हणून पूर्वी घरामध्ये खुंटी असायची. त्या खुंटीला बाजारच्या पिशव्या अडकून ठेवल्या जायच्या. शाळेतली आम्हाला पहिली पाठीवची असायची पिशवी असायची. आम्हाला जुने पहिलं बेल्ट नव्हता, करदोड्यालाच बेल्ट अडकून म्हणजे ते
दोरा करायचा किंवा काडी लावायची तोच बेल्ट राहायचा. जुन्या घरामध्ये खंदील असायचा, दिवा असायचा, चिमणी असायची, जाता असायचं. पूर्वी काटवट घरामध्ये होती. कोणाच्या घरात काटवट आहे हात वर करा, 1 रुपया बक्षीस. हायत हायत हायत. आता काटवटी कोणाच्या घरी राहिले नाही, आता पराठे आलेले आहेत. पूर्वी काटवटीतली भाकरी अगदी फुगायची, अगदी गोड लागायची. आता परातीतली भाकर फुगत नाही, आता थापणारीच. गुरुवर्य वैकुंठवासी गिरी महाराज यांचा विनोद आहे. असो, एक सहज बोलण्यामध्ये त्यांचे विनोद असायचा. खूप मोठी व्यक्ती होती, निघून गेली आपल्या भारत देशातून. असो, म्हणून पूर्वी जुन्या वस्तू असायच्या, खंदील असायचे, सगळ्या जुन्या वस्तू असायच्या. मामांना फुटकी थाळी दिली होती. मामांनी घासून पुसून तीच थाळी ठेवायची. आणि एक दिवशी चंदूलाल शेटजींच्या आई आल्याबरोबर रात्री 12 वाजता बघितलं, मामांच्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रकाश त्यांना पाहायला मिळाला. बघितल्याबरोबर हा प्रकाश कुठून येतोय, जसं एका दुर्बिणीतून दिव्य प्रकाश बाहेर यावा असं त्या थाळीतून दिव्य प्रकाश आला. आणि त्या प्रकाशामध्ये चंदूलाल शेठजींच्या आईला मामांनी त्यांच्या मंदिराचं दर्शन घडवून दिलं. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. असे महान संत सद्गुरू बाळूमामा या मृत्यू लोकामध्ये अवताराला आलेले आहेत. चंदूलाल शेठजीनं ती थाळी घेतली, आपल्या आईनं थाळी घेतली, आपल्या घरामध्ये ती थाळी ठेवलेली आहे. चंदूलाल शेठजींच्या आईनं थाळी ठेवली. मामा उठले, माझी थाळी कुठे? या जगात 2 थाळी आहेत, एक द्रौपदीची सूर्य थाळी आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांची थाळी आहे. या जगामध्ये 2 खांब आहेत, एक स्वर्गातला खांब आणि दुसरा 1932 साली श्री संत सद्गुरू बाळूमामांनी मेतके गावामध्ये भूत काढण्यासाठी रोवलेला तो भूत काढणारा खांब, 14 फुटाचा खांब. जो कोणी त्या खांबाला जाऊन आपल्याला मस्तक घेऊन त्यात मस्तक टेकवून 5 प्रदक्षिणा मारेल, त्या व्यक्तीची सगळी पीडा त्या खांब मामा दूर केल्याशिवाय राहणार नाही. विठाला असे बाळूमामा तिथून पुढे थाळी त्या चंदूलाल शेठजींच्या आईनं दिली नाही, देव घरामध्ये ठेवली. आणि मामांनी सांगितलं, तुमच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघेल, तुमच्या प्रपंचामध्ये भरभराटी होईल. संतांचा आशीर्वाद आपण जरूर घेतला पाहिजे. नाही कोणाचे आपल्याला आशीर्वाद घेता आले तरी चालेल, पण आयुष्यामध्ये शाप कधी कोणाचे आपण घ्यायचे नाहीत. अवघड परिस्थिती आहे. म्हणून असे मामा घरी आले. येताना आल्याबरोबर गावात त्यांचा एक भाव होता बहिरू, तो कपडे शिवायचा. आणि मामा घरी आल्याबरोबर राहिले. आईनं मामांना बाळूला बघितलं, समाधान वाटलं. आई वडिलांनी ठरवलं, आता बाळूचं लग्न करायचंय. बाळू मामांनी सांगितलं, आमच्या सारख्याची लग्न कडलं जात नाहीत, माझं लग्न करू नका. हा, बाळू मामा म्हणत होते, माझं लग्न करू नका. पण आता आपल्या घरातला बाळू बाबांच्या समोर जातो, बाबांना म्हणतो, बाबा. आता अवघड परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यामध्ये आमच्या इथे एक मुलाला पाहुणे बघायला आले. आल्यानंतर पाहुणे आले, बसले मस्तपैकी, लग्न जमलं. आणि लग्न जमल्यानंतर आणि घरातलं दूध कस काहीतरी नासलं होतं. आणि त्या नवरदेवाला आईनं सांगितलं, जा त्या शिळीच्या 2 धारा काढून घेऊन ये दूध. ते शिर्डीकडे गेलं, धारा काढायला गेलं, शिर्डीची धार काढायला गेलं. शिर्डीने जी लात मारली, अजून संचित हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे बघा. अधून मधून त्याचा सारखा मला फोन येतोय, महाराज माझ्या लग्नाचं बघा की. मी म्हणलं कुंभमेळा येऊ दे अजून. लावतो तुझ्या अंगाला कावण इबेत आणि सोडतो तिकडं कुंभमेळ्याला नेऊ. असो, आता जे राहिलेत ते राहिलेच बघा. आता त्यांनी सप्त्यामध्ये यायचं, कीर्तनाला यायचं आणि आपला येण्याचा पारा घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल. पण मला एक मी प्रार्थना बाळू मामांना करतो, मामा तुमची जे जे सेवा करतील, मुलं असतील मुली असतील, मामा एक करा. ते जे मागतील ते मामा तुम्ही देऊन टाका, त्यांची इच्छा पूर्ण करा. मामा एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. विठ्ठल भंडारा लाटे
काटे भंडारा लाटे हाती घोंगडी न काटे राखी तो मेंढर बाळो मामाच्यासाठी राखी तो मेंढर बाळो मामाच्यासाठी राखी तो मेंढर बाळो मामाच्यासाठी भाग्यानं जन्म मानसाचा मिळाला रेशीम धागा बाळो मामाची जुळाला भाग्यानं जन्म मानसाचा मिळाला रेशीम धागा बाळो मामाचा मिळाला त्याचं नाव मोठी सदा रात माझ्या पाठी त्याचं नाव मोठी सदा रात माझ्या पाठी राखी तो मेंढर बाळो मामाच्यासाठी 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 बोला बोला बाळो मामाच्या नावानं गेल्या 3 महिन्यामध्ये पालखी क्रमांक 14 त्या 14 मध्ये आम्ही अनेक मुलं मामांची बकरी राखायला जायचो. त्याच्यामध्ये शूटिंग करणारे बाळो मामाचे सेवक साकर चंदनजी एमकर ते आमच्या बरोबर 4 महिने मामांची बकरी राखायला होते. त्या तळावर मामांच्या तळावर अनेक मुलं आली होती. कुणी भरती होण्यासाठी मामांची प्रार्थना करण्यासाठी मामांची बकरी राखलेले आहेत. काही विद्यार्थी असे होते की आर्मीत एका मार्कावरून त्यांचं भरती पण गेलं निघून. अनेक विद्यार्थी असे होते की मामा माझा MPSC मध्ये नंबर लागत नाही मी तुमची चाकरी करायला येतो. अनेक विद्यार्थी काही विद्यार्थ्याचे मामा माझं लग्न जमत नाही मामा तेवढं काही करा मी तुमची चाकरी करतो माझं लग्न जमवा. अनेक विद्यार्थी तिथे आले. 4 महिने 6 महिने 18 महिने अशी त्यांनी जर मामांची बकरी राखली सेवा केली आणि जाताना त्यांच्या कपाळाला जर कारभाऱ्याने भंडारा लावला मामांच्या समोर इच्छा व्यक्त केली मामा तुमची चाकरी केली मामा माझ्या मनातली जी इच्छा आहे पूर्ण करा मामा त्यांची इच्छा बरोबर 3-4 महिन्यामध्ये पूर्ण करतात. आम्ही सुधीर मामा खामगल तिथं आम्ही मठावर जातो. तिथे एक मुलगी होती 10वी ला होती. ती मुलगी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर पेपरला एक पेपर तिचा चुकला आणि चुकल्यानंतर तिने विचार केला मामा मी आजारी आहे मी पेपर देऊ शकत नाही मी आता नापास होणार असं ऐकल्याबरोबर एक दिवस तिनं मामाची चाकरी करायची सोडली नाही मामाची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर मामांनी तिच्या हातामध्ये 5 म्हणून रिझल्ट टाकला. हे सांगीवागी नाही हे खोट नाही हे सगळी खरी घटना या जगात आहे. विठ्ठल मामांनी सांगितलं माझ्यासारखीची लग्न कडला जात नाहीत माझं लग्न करू नका. पण मामांचं जे मेहुणे होते हिराप्पा खिलारे त्यांनी मामाला सांगितलं बाळू तुझं मी लग्न लावणारच मी तुझं लग्न लावल्याशिवाय मी घरी जाणार नाही. मग बाळू मामांनी कसं तरी सगळ्याच्या बळजबरीनं लग्न करायचं ठरवलं आणि सांगितलं दाजी तुम्ही माझं लग्न लावताय पण एक वाक्य ऐका तुम्ही माझ्या भार मांडपामध्ये खरकट पाण्यामध्ये मुंडकं तुमचं पडेल आणि तुम्ही मरचाल असं म्हटले. मामांच्या मुखातून शब्द आला. मामांचं लग्न लागलं. 3 दिवस झालं लग्न लागलं. मंडप उतरायच्या आत त्यांचे सासरे खऱ्या अर्थाने खरकट्या ताटामध्ये त्यांचं तोंड पडलं आणि ते गतप्राण झाले. जाता जाता त्यांनी सांगितलं बाळू तू वाच्यसिद्धी आहे तुझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द बाळू खरा होतोय. बाळू एक कर मी आता मरणार आहे मी आता भर मांडपातून माझी या ठिकाणी प्रेत यात्रा निघणार आहे पण बाळू एकच कर माझा प्रपंच तुला सांभाळायचा आहे. फक्त वचन दे बाळू माझा प्रपंच सांभाळ माझ्या मुलीला सांभाळ तुझी मेहुणी आहे तिला सांभाळ माझी 2-3 मुलं आहेत त्यांना हो आप्पा सिद्धाप्पा त्यांना तो सांभाळ एवढं मला वचन दे. बाळू मामाने सहज आपले सासरे पाटील वारताना हातामध्ये वचन दिलं मी तुमची 100% बकरी जो हात प्राण आहे तोपर्यंत सांभाळीन. बाळू मामाने स्वतःच्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं. बाळू मामाने आपल्या आई वडिलांचा प्रपंच केला नाही
अलीकडला प्रपंच केला नाही, पण बाळूमामाने स्वतःच्या सासऱ्याचा प्रपंच केला. आज जी बकरी आहेत ही मामांची बकरी, खऱ्या अर्थाने मामांनी तयार केलेली बकरी आहेत, ही बकरी आहेत. म्हणून मामांचं लग्न झालं, मामांना बरेच दिवस झालं पोटी संतान नव्हतं. एक वाक्य सांगतो, संतांनी स्वतःकडे बघितलं नाही, संतांनी दुसऱ्याचं चांगलं केलं. म्हणून जो दुसऱ्याचं चांगलं करतो त्याला खऱ्या अर्थाने संत म्हटलं जातं. हा, मामांनी अनेक लोकांचे आजार बरे केले. संत गजानन महाराज आहेत, त्यांनी अनेक लोकांचे आजार बरे केले, पण स्वतःचाच आजार त्यांना बरा करता आला नाही. नाही करता आला. काही लोक आक्षेप घेतात, बाळूमामा एवढे मोठे संत होते पण त्यांना मुलबाळ झालं नाही, आणि झालं ते बी गर्भातले गर्भात पोटात मरून गेलं. मामांना स्वतःचा प्रपंच करायचाच नव्हता. संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मामांनी स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली. का केली? समाजाचा प्रपंच चांगला करायचा होता, समाजाचा, लोकांचा, जगाचा प्रपंच चांगला करायचा होता. म्हणून मामाने स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं. मामा स्वतः आजारी पडले, पण स्वतःचा रोग मामांना बरा करता आला नाही. अनेक संत आहेत, त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, पण त्यांनी जगाकडे लक्ष दिलं, जगाचा प्रपंच चांगला केला. एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरांचं नाव गरड डॉक्टर. त्यांना कॅन्सर सारखा आजार झाला. झाल्यानंतर मामा मला आजार झालाय, काही करा पण माझा आजार बरा करा. मामाने सांगितलं, ए डॉक्टरा लका, मी काय वैद्य आहे काय? मी काय डॉक्टर आहे काय? तू दुसऱ्या डॉक्टरकडे जा. नाही मामा, तुम्ही सगळ्यात मोठे डॉक्टर आहात, एक करा मामा, माझा आजार कॅन्सर बरा करा. मामाने सांगितलं, तुझा आजार बरा करायचा आहे का? हो. एक कर, जा भंडाऱ्यामध्ये स्वयंपाक चालू आहे, तिथलं डबा घेऊन ये. कशाचा डबा घेऊन ये सांगितलं? हा, जा तिथं स्वयंपाक चालू आहे, तिथला डबा घेऊन ये. चटणीचा डबा आणायला सांगितला. कशाचा? आता आमच्या पोरांना म्हणणार चटणीचा ना, ती साखरेचा घेऊन येते. साखर खायला लय आवडते. असं चटणीचा डबा आणायला सांगितला. गरज डॉक्टरा, तुझा कॅन्सर बरा करायचा आहे का? म्हणले, हो मामा, माझा कॅन्सर बरा करायचा आहे. मामांनी सांगितलं, डबा उघड आणि या डब्यातली एक मूठ घे आणि चटणी खा. मागचा पुढचा विचार न करता गरज डॉक्टर चटणी खायला लागले. पहिली मूठ खाल्ली, ठसका लागला, त्रास होऊ लागला. आता इसूर खायचा आहे, चटणी खायची. सोप आहे का हो? सोप आहे का? सोप नाही. मामांनी सांगितलं, दुसरी मूठ खा. अशा 2-3 मुठा खायला लावल्या. त्रास होऊ लागला, पोटात आग पडायला लागली, गडबडा लोळू लागले आणि मोठ्याने ठसका आला. आणि बाळूमामाने सांगितलं, गरज डॉक्टरा, जा, तुझा कॅन्सर नावाचा आजार पूर्ण बरा झालेला आहे. बाळो मामा हो, बाळो मामा, बाळो मामा हो, बाळो मामा. हातवर. बाळो मामा वैद, 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 त्याने मिल्या केल्या पैद, पैद, पैद. बाळू मामा वैद, 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 त्याने मिल्या केल्या पैद, पैद, पैद. ताडी. पाठीमागं छोटी लेकरं उभा राहिली बघा. एक छोटी मुक्ताबाई. ए मुक्ता, उठ. हा, बाळा नाचा. हा, रुद्राचा अवतार तोरयो, रातो आदमापुरात. ए मुदळोणी भंडारा, ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी पेटा, रेशमी पेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार. दिसे रूप मनोहर, त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैद, 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 त्याने मिल्या केल्या पैद,
आजार मामांनी बरा केला. लोकांचा आजार बरा केला. मामांनी अनेक लोकांची सेवा केली. मामांच्या भंडाऱ्यामध्ये आलेल्या लोकांच्या भक्तांच्या संकट मामांनी सोडवली गेली. मामा गावोगावी जायचे, अनेक प्रकारचा तळ घेऊन जायचे. तिथं बकऱ्यांची सेवा मामांची होत होती. म्हणून मामांना भजन कीर्तन नामस्मरण मामा करत होते. आपण सगळ्यांनी मिळून एकदा भजन मामांचं करायचे, पांडुरंगाचं भजन करायचे. आपला तालुका आहे इंदापूर, सोलापूर जिल्ह्यात गाव आहे पंढरपूर. बाळू मामाने समाधी घेतली आदमापूर. जिथं शंकर भगवान परमात्मा राहतात ते आहे शिंगणापूर. जिथं दत्त भगवान परमात्मा राहतात ते आहे गाणगापूर. आणि आज बाळू मामांच्या भंडाऱ्याच्या उत्सवाच्या अमावस्येच्या निमित्तातून एक दिवस आलाय भक्तीचा महापूर. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ताडे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं. ताडे. ताडे. सरत सेवटी काळा